नमस्कार मंडळी, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त सकाळी नाश्त्याला बनवला जाणारा पदार्थ आणि सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे कांदा भजी। पावसाळ्याचे दिवस चालू आहे। सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या वेळेला जर कांदा भजी अशा पद्धतीने बनवली तर अगदी कुरकुरीतच राहील। पावसाळ्याचे दिवस असताना सुद्धा नरम पडणार नाही, एवढी कुरकुरीत कांदा भजी दाखवलेली आहे। अगदी टिप्स सोबत दाखवली आहे। पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी या कांदा भजी बनवण्यासाठी 4-5 कांदे घेतले। कांदे जरा छोटे होते, तुमच्याकडे जर मोठे कांदे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। त्यानंतर यांना हाफ कट केले आणि त्यांची वरची साल काढून घेतली। त्यानंतर अशा पद्धतीने लांब कांदे कट करून घेतले। जेवढे बारीक होतील तेवढे बारीक कट करायचे, म्हणजे भजे करताना कांदे अगदी मोकमोकळे होतात। या पद्धतीने सगळेच कांदे कट करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला हे कांदे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। बाउलमध्ये कांदे काढल्यानंतर त्यामध्ये आपण आधीच बेसन पीठ नाही घालणार। हे कांदे बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण यामध्ये 2 टीस्पून तिखट टाकायचे आहे। जर तुम्हाला जास्त तिखट हवे असतील तर तुम्ही अगदी थोडे तिखट अजून ॲड करा। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे। हे दोघं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून या पद्धतीने कांदे अगदी मोकमोकळे करून घ्यायचे आहेत। आधी जर तुम्ही अशा पद्धतीने तिखट आणि मीठ टाकून जर कांदे मोकमोकळे केले तर त्यांना पाणीही सुटतं आणि आपल्याला जराही पाणी वापरायची गरज नाही पडत। त्यानंतर आपल्याला 1 चमचा धनेपूड घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा घालून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार बेसन पीठ ॲड करायचे आहे। बघू शकता अगदी बिना पाण्याची बेसन पीठ ॲड करून आपण पीठ तयार केलेलं आहे। जराही पाण्याचा वापर करायचा नाही, जर पाणी टाकले तर भजे कुरकुरीत होणार नाही। हे बघा अगदी परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। याच पद्धतीने आपलं सारण तयार करून घ्यायचं। त्यानंतर आपण जे तेल तापवायला ठेवले होते ते अगदी कडकडीत गरम करायचं आणि नंतरच यात टाकायचं। त्यानंतर एकजीव करायचं। आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेच होते, त्यामध्ये अशा प्रकारे भजे सोडून घ्यायचे। गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा, हाय टू लो ठेवायचा। त्यानंतर आपल्याला हे भजे अगदी मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे आहे। अगदी आतून मस्त खरपूस आणि वरतून कुरकुरीत होतील असे मंद आचेवर छान तळून घ्यायचे। बघू शकता अगदी मस्त लालसर असा तिखटमुळे कलरही आलेला आहे आणि अगदी मस्त कुरकुरीत दिसत आहेत। कांदेही वरती दिसत आहेत। या पद्धतीने जर तुम्ही कांदा भजी बनवली तर अगदी परफेक्टच होईल आणि अगदी अर्धा 1 तास सुद्धा कुरकुरीत राहील। सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी 4ला तुम्ही नाश्त्यालाही बनवलं तरीही सुद्धा चहासोबत तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे। घरातील कोणाला कांदा भजी आवडत नाही असे होणारच नाही। जर या पद्धतीने टिप्स सोबत बनवली तर अगदी परफेक्टच होईल। म्हणून अशाच पद्धतीने आधी कांद्याला तिखट आणि मीठ लावून ठेवायचे आणि नंतरच बेसन पीठ ॲड करायचे। त्या पद्धतीने बनवली तर अगदी परफेक्ट कांदा भजी तयार होईल। बघू शकता अगदी कुरकुरीत आणि मस्त परफेक्ट, दिसायला सुद्धा अगदी लालसर सुंदर दिसत आहे। खायला तर एवढी टेस्टी होती, अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे, सगळ्यांनाच खूप आवडतो। जर तुम्ही अशा पद्धतीने कांदा भजी बनवली तर पावसाळ्यात सुद्धा नरम होणार नाही, अगदी कुरकुरीतच राहील। घरातील सगळे सुद्धा खूप आवडीने खातील। जर तुम्हाला आजचा माझा कांदा भजीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।